एका जंगलात मधोमध तलावात खूप सारे खेकडे आणि मासे राहायचे. त्या तलावात एक म्हातारी सारस मासे पकडून स्वतःचं पोट भरायची. तिचं वय जास्त असल्याने तिला मासे पकडणं अवघड झालं होतं. माझ्या हातातून अशा वस्तू निघून गेल्या तर मी भुकेने मरून जाईन. काय झालं सारसाई? का रडतेस तू? उन्हाळा येणार आहे. नदी नाले सगळं कोरडं पडणार आहे. म्हणून कुठेतरी लांब जायचा विचार करते. अरे रे, जर उन्हाळ्यात नदी कोरडी पडली तर आम्ही सगळे मरून जाऊ. आम्हाला वाचवण्यासाठी काही उपाय आहे का सारसमा? मासळांचे प्रश्न ऐकून सारसमाला वाटले की आपलं बोलणं कामाचं होईल. हा विचार करून ती खुश झाली. तुम्ही लोक दुःखी नका हो. तिकडे एक मोठी नदी आहे. मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे. दररोज सारस एकेका मासळीला घेऊन उडायचा. आणि आता खेकड्याची पाळी आली. बरंच लांब जाऊन सुद्धा खेकड्याला कोणतीही नदी दिसली नाही. सारसमा, नदी कुठे आहे? अरे मूर्खा, कुठली नदी आणि कुठलं काय? माशांना खाऊन कंटाळा आलाय. आता तुला खाणार आहे. खेकडा हे ऐकून घाबरला. आपली वाचण्याची काही शक्यता नाही आणि इथून खाली उडी मारली तर मी नक्कीच मरेन. काहीतरी करावंच लागेल. सारसमाला धडा शिकवायलाच हवा. खेकडा नदीमध्ये परत आलाय हे बघून बाकीचे सगळे आश्चर्यचकित झाले. खेकड्याने त्यांना तिथे घडलेला प्रकार सांगितला. सगळ्यांनी खेकड्याच्या धाडसाचं कौतुक केलं.